हाय गाईज, गुड आफ्टरनून. तर आत्ता वाजले दुपारचे 1 आणि मम्मी इथे मच्छी साफ करत बसलेली आहे. आत्ता 12:30 पावणे 1ला मच्छीवाला आला. तर बांगडे आणि मांदेली दिली, त्याने स्वस्त दिली म्हणून मी घेतली. सो मम्मीला म्हटलं तू मच्छी इथे साफ कर, तोपर्यंत किचनमध्ये जाऊन मी गणूच्या जेवणाची तयारी करते. डाळ भात तर त्याचा रेडीच होता, अंडं फ्राय करत होती. आज त्याला मी डाळ भात आणि अंडं दिलं आणि मग जेवला आणि तो लगेच झोपला. त्याला झोपच आलेली, नशीब तो जेवून झोपला. आणि मग त्याला झोपवल्याच्यानंतर मी जेवण करायला गेली किचनमध्ये. चपात्याचं सकाळीच झाल्या होत्या, मांदेलीचा रस्सा केला, भात लावलेला आणि मच्छी फ्राय होत होती. सो एवढं सगळं करता करता आम्हाला 3 वाजले जेवायला. आणि जेवायला मी जसं घेतलं तसं आमच्या गणूचं इकडे तिकडे चालू होतं. म्हटलं बाबा जेवू दे मला. नशीब जेवले, हात धुतला आणि मी येऊन पडलेच त्याच्या बाजूला, तोपर्यंत आमचा गणू उठलेला. सो त्याची तर झोप झाली होती. मग काय, मला कुठे झोप आहे. सो बघा, तो माझ्यासोबत खेळतो. आणि कसं असतं ना आमच्या गणूचं, की जर त्याला झोप नसेल ना तर तो कोणालाच झोपून देणार नाही, मस्ती करत राहतो. याच्या पोटावर पड, त्याच्या पोटावर पड, असं करत करत खेळता खेळता संध्याकाळचे वाजले 5. म्हटलं चला त्याला नाश्त्यासाठी काहीतरी बनवते. सो त्याला नाश्त्यासाठी बनवलं आणि पियाला म्हटलं तू भरव त्याला, तोपर्यंत मी इथे नाश्ता करून घेते. सो मी चहा बिस्किट खाल्लं आणि मग त्याला रेडी केलं. आधी त्याचे हातपाय तोंड धुतले, कपडे वगैरे चेंज केलं आणि त्याला बाहेर पोरांमध्ये खेळायला सोडलं. तोपर्यंत मी किचनमध्ये आले आणि संध्याकाळी नाश्त्याची जी काय भांडी होती ती पटकन घासून घेतली आणि डाळ पण लावली. मी डाळ लावून झाल्याच्यानंतर मग मी चपाती केली आणि मग आज आम्ही गेलो होतो ते मंदिरात. सो आज शनिवार होता, आज हनुमानच्या पण मंदिरात गेलो होतो आणि स्वामींच्या पण मंदिरात गेलो होतो. तर तिथून आले आणि आधी म्हटलं गणूला भरवते, कारण की कसं आहे माहिती आहे, गणू झोपेला आला होता. तो म्हणजे दुपारी 3:30 वाजताच उठलेला, त्यामुळे त्याला झोप आली होती. सो म्हटलं की आधी त्याला भरवते, जेणेकरून तो उपाशी नको राहिला, कारण की मग जेवताना जाम किरकिर करतो. मग त्याला आधी भरवलं. देन मग किचनमध्ये गेलीच, भात लावला मी आणि मच्छी फ्राय केली परत. सो असा होता